नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीचं खास गोड पदार्थ तिळगुळाचे लाडू। पहिल्यांदा आपण पांढरे तीळ घेऊ, कढईमध्ये त्याला छान गरम करून घेऊ, खरपूस असं भाजून घेऊ त्याला। मंद आचेवर आपण त्याला भाजून घ्यायचे छान। मग भाजून झाल्यावर आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। प्लेटमध्ये काढून झाल्यावर एका कढईमध्ये आपण थोडंसं तूप घालून त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचे। गुळाला पण मंद आचेवर भाजून घेऊ, म्हणजे विरतळून घेऊन आपण त्याला थोडंसं पाणी घालून गूळ असं पूर्ण विरघळून झाल्यावर आपण त्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं टाकून बघूया, म्हणजे ते असं छान गोळा बनतो का नाही। असं छान गोळा बनायला पाहिजे। असं गोळा झाल्यावर मिश्रण झाल्यासारखं त्याच्यामध्ये नंतरला आपण ॲड करू खायचा सोडा, म्हणजे छान होतो। मग खरपूस असं भाजलेलं तीळ घालून घ्यायचे त्याच्यामध्ये। पूर्ण मिश्रणला एकजीव करून घ्यायचे आपण त्याला। सगळं मिश्रण असं एकजीव झाल्यावर आपण त्याला आता लाडूचा आकार देऊया। हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचे। तूप लावून छान असं तिळाचे लाडू बनवून घ्यायचे आपण। मग झाले तिळाचे लाडू। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा, छान लागतो। पौष्टिक लाडू असतात हे। आणि तुम्हाला पण मकर संक्रांतीचे हार्दिक शुभेच्छा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।